सांख्यिकी या प्रकरणातला सराव संच 11.2 सध्या आपण सोडवतोय आणि त्यातलं पहिलं गणित आत्ता आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसते. या उदाहरणामध्ये एक आलेख दिलेला आहे आणि त्या आलेखावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची. ठीक आहे, आता या आलेखामध्ये काय दिलंय तर हा जो आडवा आहे तो या आलेखाचा काय आहे, एक्स अक्ष आहे. उभा आहे तो काय आहे, वाय अक्ष आहे. या आलेखात महिलांनी केलेल्या बचतीविषयी काही माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर इथे खाली एक्स अक्षावर महिलांची नावं आहेत, सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली. आता या 5 जणींनी किती बचत केली आहे ते या आलेखामध्ये दिलेले आहे आणि ती बचत फक्त 2 महिन्याची दिलेली आहे आपल्याला. तर पांढऱ्या रंगात जी दिलेली आहे ती आहे मार्च महिन्यातली बचत आणि निळ्या रंगात जी दिली आहे ती आहे एप्रिल महिन्यातली बचत. अशी 2 महिन्यातली बचत या आलेखात दाखवलेली आहे. तर या आलेखातला हा आहे पहिला प्रश्न. त्यांनी काय विचारले की ही आकृती कुठल्या प्रकारचा स्तंभालेख दर्शवते. तर हा आलेख कुठल्या प्रकारचा आहे तर विभाजित स्तंभालेख आहे. विभाजित स्तंभालेख म्हणजे काय तर एकाच स्तंभामध्ये 2-3 प्रकारची माहिती दर्शवलेली असते. तर इथे ही आहे मार्च महिन्याची माहिती आणि निळ्या रंगात दाखवली आहे ती एप्रिल महिन्याची माहिती. ठीक आहे, तर एका स्तंभामध्ये वेगवेगळी माहिती जेव्हा दर्शवलेली असते तेव्हा त्याला म्हणतात विभाजित स्तंभालेख. ठीक आहे, तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं तर हा जो आलेख दिलेला आहे तो विभाजित स्तंभालेख या प्रकारचा आहे. ठीक आहे, आता आपण दुसरा प्रश्न बघू. दुसऱ्या प्रश्नात काय विचारलंय तर वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती आहे हे या आलेखावरून आपल्याला सांगायचं आहे. आता इथे वैशालीची माहिती कुठे दिली आहे तर ती शेवटच्या स्तंभात दिली आहे. आता आपल्याला माहिती आहे की निळा जो स्तंभ आहे याच्यातला हा एप्रिल महिन्यातला आहे आणि ही बचत जी आहे ती मार्च महिन्यातली. आणि विचारलं काय आपल्याला की एप्रिल महिन्यामध्ये वैशालीने किती बचत केली आहे, म्हणजे आपल्याला फक्त निळ्या स्तंभाची उंची मोजायची. तर त्याच्यासाठी काय करायचं तर तुमच्या कंपास पेटीमधली पट्टी घ्यायची आणि ही पट्टी अशी त्या आलेखाच्या वरच्या रेघेला टेकवायची. इथे निळा रंग संपतो तिथे आणि इकडे बघायचं की इथे संख्या कुठली आहे. कुठली संख्या इथे मी पट्टी खाली घेतो आता 600. तर वैशालीची बचत किती आहे रुपये 600 एप्रिल महिन्यातली. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे. तिसऱ्या प्रश्नात विचारलेलं आहे की सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती आहे, म्हणजे फक्त एका महिन्यातली नाही विचारलेली, मार्च आणि एप्रिल मिळून किती आहे ते आपल्याला विचारले. ठीक आहे, आता आपण सरोजची माहिती कुठल्या स्तंभात दिली ते बघू. तर सरोजची माहिती इथे दुसऱ्या स्तंभामध्ये दिलेली आहे. तर मार्चचा डेटा कुठला आहे तर हा पांढऱ्या रंगातला आहे. एप्रिल मधला कुठला आहे, निळ्या रंगातला आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला एकूण विचारले म्हणजे हा स्तंभ वरती जिथे टेकलाय ती संख्या कुठली आहे ते आपल्याला बघायचे. तर आपण परत ही आपली पट्टी घेऊ आणि इथे टेकवू दे. तुमच्या लक्षात येईल की ही पट्टी इथे 800ला टेकलेली आहे. म्हणजेच सरोजची एकूण बचत किती झाली एप्रिल आणि मार्च अशा दोन्ही महिन्यातली मिळून, तर ती झाली रुपये 800. ठीक आहे, तर हे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. 400 अधिक 400 अशी आहे ती. मार्च महिन्यातली तिची बचत आहे 400 रुपये आणि एप्रिल महिन्यातली आहे 400 रुपये, दोन्ही मिळून 800 रुपये. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे सविताची एकूण बचत मेघाच्या एकूण बचतीपेक्षा किती जास्ती आहे. म्हणजे आपल्याला सविताची बचत किती आहे तेही बघायला लागेल आणि मेघाची बचत किती आहे तेही बघायला लागेल आणि त्यांच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे. आधी आपल्याला काय बघावं लागेल तर मेघाची एकूण बचत किती आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं एप्रिल महिन्यात तिने किती बचत केली आहे 200 रुपये. बरोबर, हे 200 आहेत ना इथे म्हणून 200 रुपये. आणि मार्च महिन्यात तिने किती बचत केली आहे तर हे आहे 200, कारण आपलं माप काय आहे 1 सेंटीमीटर बरोबर 200. म्हणजेच एप्रिल महिन्यात हे 200 आणि त्याच्यावरचे हे किती आहेत इथे टेकले आहे. तुमच्या लक्षात येईल की इथे हे 400 आहेत, इथे हे 600 आहेत. म्हणजे ह्याच्या बरोबर मध्ये म्हणजे ही किती असेल किंमत 500. बरोबर, म्हणजेच 200 अधिक वरचा भाग कितीचा असेल 100चा, म्हणजेच झाले 300. म्हणजेच मेघाची एकूण बचत किती झाली मेघा आणि तिने केलेली बचत किती आहे तर मार्च महिन्यात आहे 100 अधिक 200 आणि एप्रिल महिन्यातली आहे 200. ही आहे मार्च महिन्यातली.
जी पांढऱ्या रंगात दाखवली आहे, निळ्या रंगात आहे ती एप्रिल महिन्यातली. म्हणजेच किती रुपये झाले? 500 रुपये. ही झाली मेघाची बचत. आपल्याला विचारलं काय तर सविताची बचत तिच्यापेक्षा किती जास्त. आता सविता कुठे आहे? तर या पहिल्या स्तंभामध्ये सविताने केलेल्या बचतीची माहिती दिलेली आहे. तर सविताने केलेली एकूण बचत किती आहे? तर ती आहे 1000 रुपये. मार्च आणि एप्रिल मिळून तिने 1000 रुपये वाचवलेत. तर सविताची बचत झाली रुपये 1000 आणि मेघाची किती आहे? 500. म्हणजे दोघांमधला फरक किती झाला? 1000 वजा 500 म्हणजे किती? 500. म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आहे? रुपये 500. दोघींमधल्या बचतीतला फरक आहे 500 रुपये. म्हणून सविताची बचत ही मेघाच्या एकूण बचतीपेक्षा 500 रुपयाने जास्त. ठीक आहे, तर हे झालं चौथ्या प्रश्नाचं उत्तर. आता शेवटचा प्रश्न, कोणाची एप्रिल महिन्यातली बचत सर्वात कमी आहे? आता आलेख बघितल्यावर लक्षात येईल की एप्रिल हा निळ्या रंगात दाखवलेला आहे. कोणाची बचत सगळ्यात कमी आहे? तर अर्थातच मेघाची बचत सगळ्यात कमी आहे. इथे आपण पट्टी लावून बघू. ही बघा निळ्या रंगात, बरोबर. किती आहे ती? फक्त 200 रुपये. बाकी सगळ्यांची जर एप्रिल मधली बचत बघितली तर ती त्याच्यापेक्षा जास्ती आहे. म्हणजे नुसता आलेख बघून आपल्या लक्षात येते की मेघाची बचत ही एप्रिल महिन्यात सगळ्यात कमी आहे. तर कोणाची एप्रिल महिन्यातली बचत सगळ्यात कमी आहे? तर त्या महिलेचं नाव आहे मेघा. किती आहे ती? तर ती फक्त 200 रुपये. ठीक आहे, तर सराव संच 11.2 मधलं हे होतं पहिलं उदाहरण. आता आपण पुढचं उदाहरण बघू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.